फुले डायग्राम प्रॉब्लेम्स आपल्याला नीट, JEE आणि MST CET या एक्झाम्स मध्ये बघायला मिळतात. तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपल्याला बघायचं. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रिलेशन काढायचंय A1 आणि A2 मधलं. A1 आणि A2 हे दोघं ऍक्सेलरेशन आहे. A1 ऍक्सेलरेशन 1 kg वर लागतंय जे त्याला वरच्या साईडने पुल करते, तर 2 kg ला A2 ऍक्सेलरेशन लागतंय जे त्याला खालच्या साईडने पुल करते. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, रिलेशन कसं काढणार याचं, तर इथं टेन्शन देणार आपण. इथं टेन्शन येणार टी, सेम वायर आहे किंवा सेम स्ट्रिंग आहे, सो इथं पण टेन्शन येणार तुमचं टी. या ठिकाणी तीच वायर इथं कंटिन्यू केलेली आहे, त्याच्यामुळे इथंही टेन्शन येणार तुमचं टी. इथं टी, तर हे दोघं टेन्शन काय आले तुमचे, दोघं मिळून आले 2T. आता ही ट्रिक कशी यूज करायची, तर 1 kg साठी म्हणजे या मास साठी टेन्शन किती आहे तुमच्याकडे 2T, त्याचा ऍक्सेलरेशन किती आहे A1 इज इक्वल्स टू 2 kg साठी तुमच्याकडे टेन्शन किती आहे T, त्याला मल्टिप्लाय करायचंय, त्याचा ऍक्सेलरेशन किती आहे बेटा A2. सो इथून T आणि T काय झाला, कॅन्सल झाला. सो 2A1 इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला A2, दॅट इज A2 इज इक्वल्स टू 2A1. हे दोघं ऍक्सेलरेशन मध्ये. अशा शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओसाठी आपल्या प्रज्ञा फिजिक्स आणि सातो क्लासेसच्या चॅनलला फॉलो करा.